राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 1 सप्टेंबर रोजी विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले। 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नागलाबंदर येथे खाडी किनारी डेव्हलपमेंट प्लॅन आहे, ज्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 150 कोटींचा निधी उपलब्ध झालाय। त्याचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। तर बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 याचं लोकार्पण, तसंच समतानगर येथे 1997 मध्ये विस्थापित झालेली जी लोकं आहेत त्यांना मोफत घरं देण्याच्या प्रस्तावाचं भूमिपूजन, शिवाईनगर येथे कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय इमारतीचं भूमिपूजन समारंभ, चिंतामणराव देशमुख यांच्या नावानं जी प्रशिक्षण संस्था सुरू आहे, ज्यामध्ये UPS, IPS, MPSC अकॅडमी जी सुरू आहे त्या इमारतीचं भूमिपूजन समारंभ कैलासवासी साहित्यकार बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये होणार आहे। त्याच्या शेजारी दामाजी शामजी या विकासकाकडून कॉन्स्ट्रक्शन TDRच्या धर्तीवर MAR क्षेत्रातील सिंधुताई सकपाळ तीरंदाज प्रशिक्षण केंद्र याचं कामही पूर्ण झाले। त्याचाही लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। हे समारंभ पार पडल्यानंतर शेवटी विहंग व्हॅलीजवळ पुराणिक बिल्डरच्या सुविधा भूखंडावर या देशातील 12 राज्यातील प्रमुख लोक जे अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत, त्यामध्ये बंगाली, गुजराती, राजस्थानी, कर्नाटकी, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिसा, ख्रिश्चन अशा सगळ्या कम्युनिटीला 2,500 ते 3,000 फुटाची जागा महापालिकेच्या वतीनं देण्यात येणार आहे। या समाजभवनाच्या भूमिपूजन समारंभ देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। भागातील अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि त्याचबरोबर काही प्रकल्पांचं लोकार्पण, काही प्रकल्पांचं भूमिपूजन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 1 तारखेला सकाळी 11 वाजता हे करतोय। प्रामुख्यानं नागला बंदर येथे जी नवीन खाडी किनारा डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यासाठी राज्य शासनाकडून 150 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे। त्याचं भूमिपूजन, बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 याचं लोकार्पण, तसंच समतानगर येथे 1997 साली जी लोक विस्थापित झाली होती त्या विस्थापितांना महापालिकेच्या वतीनं मोफत घरे देण्याचा प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ, शिवाईनगर येथील कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावानं उभारण्यात येणार असलेल्या बहुउद्देशीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ, तसेच आपल्या चिंतामणराव देशमुख यांच्या नावानं जी प्रशिक्षण संस्था चालू आहे, IAS, IPS आणि UPSC, MPSC ची अकॅडमी जी चालू आहे त्याच्या इमारतीचं भूमिपूजन समारंभ हा कैलासवासी साहित्यकार बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये होईल। आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी दामजी शामजी या विकासकाकडून कन्स्ट्रक्शन TDRच्या धर्तीवर ह्या MMR क्षेत्रातील पहिलं सिंधुताई सकपाळ प्रशिक्षण केंद्र, तीरंदाजी प्रशिक्षण केंद्र याचं काम पूर्ण झालेलं आहे। त्याचं लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होतं आणि हे समारंभ झाल्यानंतर शेवटी विहंग व्हॅली जवळ पुराणिक बिल्डरच्या सुविधा भूखंडावर ह्या देशातील 12 राज्यातील सगळ्या प्रमुख लोक जी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरामध्ये राहतात, त्यामध्ये बंगाली आहेत, गुजराती आहेत, राजस्थानी आहेत, कर्नाटकचे लोक आहेत, केरळाचे, आंध्र प्रदेशचे, ओरिसाचे आहेत, ख्रिश्चन कम्युनिटी आहे, अशा सगळ्या 12 कम्युनिटींना जवळजवळ 2,500 ते 3,000 स्क्वेअर फुटाची जागा महापालिकेच्या वतीनं देण्यात येणार आणि त्या समाज भवनाचं भूमिपूजन समारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता आनंदनगर येथे होणार आहे। त्यामुळे असे भरगच्च कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 1 तारखेला 11 ते 1 ह्या वेळेस होणार आहे। तरी महापालिका प्रशासनाने त्याची तयारी चालू केलेली आणि अतिशय महत्त्वाचे प्रकल्प हे ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना त्या दिवशी लोकार्पण होणार आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.
पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ठिकठिकाणाहून तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर संतांच्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. अनेक वर्ष पालख्या ज्या मार्गानं पंढरपूरला येतात तो मार्ग खास खळग्यांनी भरलेला असल्यामुळे हे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचं महायुती सरकारनं ठरवले. याकरिता महायुती शासनानं 10,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी राजमार्ग परियोजना महागठबंधन सरकारचं लक्ष आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं तलावपाळी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात आलं. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 ते दुपारी 12 या दरम्यान हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि तोंडावर काळीपट्टी बांधून आपला विरोध व्यक्त केला. यावेळी परांजपे यांनी माध्यमांशीही संवाद साधला. त्यांनी या घटनेचे तीव्र शब्दात वर्णन करत ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी असल्यामुळे महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची भावना दुखावल्याचं सांगितलं. परांजपे यांनी विरोधकांसह महायुतीतील नेत्यांना भावनिक वक्तव्य टाळण्याचं आवाहन केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्या विषयावर राजकारण न करता दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी जनतेची मागणी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दुर्घटनास्थळी पुन्हा शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशीही त्यांनी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिले. परांजपे यांनी पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि अजितदादा पवार यांच्या कृतीवर विश्वास ठेवतात आणि त्यांना या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पावलं उचलली असल्याचं त्यांनी सांगितलं. या आंदोलनात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मूकनिदर्शनं करत आहोत. ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे. माजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल, कन्सल्टंट असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, सरकारी PWDचे अधिकारी असतील, या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्याने केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे. कारण ह्या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड असा संताप हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई
बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे जिल्ह्यातील बांधकाम विभागातील ठेकेदार संपावर गेले असून त्यांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शन आंदोलन केलं। शहरात हजारो कोटींचा निधी द्यायला निधी उपलब्ध आहे, परंतु आमच्या ठेकेदारांचं बिल द्यायला प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याचा आरोप यावेळी ठेकेदारांनी केलाय। तसंच लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार पैसे देते, परंतु आमच्यासारख्या लाडक्या बहिणींचा देखील सरकारनं विचार करायला हवा असंही ठेकेदारांनी सांगितलं। ऐन गणेशोत्सवाच्या काळात वेळीच आमची बिलं थांबल्यानं आम्ही सण साजरे करायचे तरी कसे अशी खंतही यावेळी ठेकेदारांनी व्यक्त केली। आम्ही ठाण्याचे सर्व ठेकेदार आहोत आणि गेले 2 वर्षे आम्हाला एकदम अत्यल्प निधी येतो की 5 आणि 6 कोटी निधी येतो आणि प्रत्येक ठेकेदाराच्या वाट्याला 5 ते 6 लाख येतात। गेले 2 वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय, आंदोलन करतोय, पण आम्हाला निधी म्हणावा तसा येत नाहीये आणि आमची जास्त मागणी नाहीच आहे। 100-150 कोटीची प्रलंबित बिलं आहेत आमची, ती देण्यात यावी एवढंच आमचं मागणं आहे। पण त्याच्यापेक्षा ती न देता विकासाच्या नावाखाली 500ची 1000 कोटीची अशी टेंडर काढली जातात जे मोठमोठे ठेकेदार आहेत आणि ती त्या मोठमोठ्या ठेकेदारांनाच मिळतात। आम्ही जे ठेकेदाराचं आंदोलन करतोय ते एकदम छोटे ठेकेदार आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची प्रलंबित देयके आहेत ती तुम्ही आम्हाला द्यावी। तुम्ही लाडकी बहीणसारखी योजना काढली त्याच्यासाठी तुम्ही पैसे फिरवताय, पण लोकांची 2-2 वर्षापासून प्रलंबित देयके आहेत, तर ती योजना पण तुम्ही राबवा। पण आमचं असं म्हणणं आहे की आमचे जे पैसे आहेत ते तुम्ही द्या, नंतर तुम्हाला किती योजना राबवायच्या आहेत, नवीन काही टेंडर काढायचे, सगळं काही काढा, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्या वाचून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही। कारण 2 वर्ष पाठपुरावा करतोय, मुख्यमंत्री आमचे आहेत, PWD मिनिस्टर आमचे आहेत, तरी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत। मग आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही आत्महत्या करण्यापासून। आजपासून आम्ही काम बंद आंदोलन करतोय। जोपर्यंत आमचा निधी आम्हाला येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन राहणार आहे। आम्ही निविदा प्रक्रियेमध्ये पण भाग घेणार नाही आणि दुसरा कोणालाही घ्यायला देणार नाही आहोत। आणि हे आज आम्ही सगळे ठेकेदार मिळून आम्ही आज हे ठरवलेलं आहे।